निभार पडला गडी आमचा. चालतंय ते थांबलोय, धबधबे दिसतात ते 2-3 तिथं जायचं. स्वागत आहे तुमचं 2 नंबरच्या ब्लॉग मध्ये. एवढ्या दिवसाच्या नंतर ब्लॉग काढतोय. 2 नंबर मुळेच प्रॉब्लेम झालेला, जुलाब लागायला जोरात. आई नको म्हणली होती, आता शेवटी आईचे पाया पडून सेकंड ब्लॉगला चालू. आईचे पाया पडून आता थेट गणपती बाप्पाच्या पाया पडल्या. गणपती बाप्पा मोरया. नाश्ता करायला थांबलोय. हा कॉक्रोच पार्टीवाले त्यांनी काय केलं, ऍक्सेप्ट केलं भाऊनी. करणार होतो बोलणार, आधी करत होतो बाहेर निघाली की भैया पहिलं नाश्त्याला 2 तास झालेत आपले प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळ असंच झालेलं आहे, काहीच नाही. काय लागतं आता अजून काय माहिती, त्याचं तिकडे चालू आहे कन्व्हर्सेशन. त्याचं काय होतं काय माहिती. जायचं का थांबायचंय, रूम घेऊ कुठे तर राहून निवांत स्टे करू, उद्या जाऊ. लय ऊन लागतं, लय पाऊस पडणार आहे 100% परत चालू होणार. चला निघाले. किती वेळ लागेल काय माहिती, अजून 2 तासाचा रस्ता दाखवते. भावाचे चोचले संपले, आपटर दफ्तर एका पॉइंटला जायला आम्हाला 2 तासाचा रस्ता घरातून दाखवतो. आता परत इथून आम्हाला 2 तासाचा रस्ता दाखवते मॅप. काही वेळापूर्वी गरम होत होतं, आता डायरेक्ट वातावरण चेंज झालंय. हे बघा, आभाळ आणि पाऊस चालू झाला लगेच. एवढं ऊन होतं मगाशीच, ऊन पाऊस चालू झाला. आता ते थांबलोय, धबधबे दिसतात ते 2-3 तिथं जायचा प्रयत्न करतो. होईन का तेवढं जवळ जायचा प्रयत्न करतो. कपडे धुवून येऊ परत झाल्यावर वाटल्यास. पहिल्या धबधब्यावरती जाऊन बघू. बारीक आहे, छोटा आहे, पण बघू. ही नालायक लोक दारू प्यायला आईच्या गावाला. आ जाओ ट्रेक आहे आ जाओ भैया, ट्रेक. धबधबा नाही, वॉटरफॉल. हा भैया यहाँ पे कैंपिंग होती है, उस पार जाइए इस पार आए. फॅमिली, तुमची फॅमिली बोलत नाही, आम्ही काय करू. त्याचं नाव आपणच ठेवू काहीतरी. भैया भाभी वॉटरफॉल. फॅमिली ऑर्डर. अरे माहिष्मती साम्राज्य बघा. एवढा डेंजर रस्ता आहे ना. काहीतरी आहे तेव्हा तिथं त्याच्या आतमध्ये. पुढच्या व्हिडिओ मध्ये आलं ना तुम्ही, तिथं जाऊन येतो आम्ही. आता जातो. भिजायची इच्छा आहे खूप, पण अजून रिटर्न खूप यायचं जायचंय. पहिल्या धबधब्याला भिजलं तर घरी जातो पार, मग परत फिरायला यायचं नाही. मग आता इथून डायरेक्ट पुढच्या धबधब्याला जातो. वॉटरफॉल क्रमांक 2. इकडे लँडस्लाइड झालेली आहे, अप्रतिम वॉटर. या. अरे भैया, इथलाच व्हिडिओ व्हायरल झाला होता वाटायला लागले मला. हे बघ बुट सगळ्यांची. अरे जनावरांची जनावरांची नाही, लेडीजचे. हे संडेचा विषय आहे. हा हे बघ. संडेच्या दिवसाचा त्याची इच्छा पण होती, नाही पण आहे. आता तेवढं लवकर भिजल्याच्या नंतर पुढे अवघड होईल, त्याच्यामुळे नाही भिजू वाटत. चांगलंय चांगलंय. किती गडी बाद झाले तरी चालन, आपटलं पडलं तरी चालन, तरी थांबायचं नाही फोटो. याचं म्हणणं आहे नशीब लागतं नवरा भेटायला फिरायला. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? आता तो लकी आहे, यांचं म्हणणं आहे तो लकी आहे, तुमचं म्हणणं काय आहे? तो लकी. पण पोरांचं म्हणणं आहे की मी तिला की आहे माझ्यासारखं फिरणारा नवरा भेटले. तुझं काय म्हणणं आहे भैया एकटा? फिरव. चला झाला वॉटरफॉल. आता नेक्स्ट बघू काय भेटतं. परत वॉटरफॉल भेटतं, परत काय भेटतं, आम्ही भेटतो का नाही. आम्ही बाद होता राहिलो. भाऊ फुल टेन्शन मध्ये. भाऊचा चष्मा हरवलाय, लिंबाखालचा होता तसा. धबधब्यामध्ये तुझाच होता. तुझाच होता.
तो मला होय तू हरवला होय भैया हरवला भैया, मी ना हरवलं. बस कर ली बात वही तुमने, वो पैर टूटे ऐसे कुछ नहीं होता है फिर वही बात कर दी तुमने अमीरों वाली. अरे भैया बात बात पे नीचा दिखाते हो तुम. हम कल से आना बंद कर देंगे. अजून एक घेऊन. आता हा तिसरा वॉटरफॉल आहे, एक नंबर दिसतोय. बघू पुढं काय होतं. रस्ता आहे का नाही माहिती नाही, स्टार्टिंगच अशी झालेली आहे. म्हणजे हवे आहे. अतिशय गंभीर रस्ता आहे. चलो हमारे साथ. हम तुमको जन्नत दिखाएंगे. पहिला पॅट वर कर. धबधब्याकडे चालले आता. आपटलं होतं निबार अरे भैया तुमरे जूते लाल लाल हो गए बापू असं काय आहे अयो लय भारी वाटतंय हे बघा. आई शपथ. पाऊस पडला धारा. आतापर्यंत सर्वात भारी सीन आहे इथं हे बघा. उन्हाळ्यात पण खूप भारी असन बहुतेक, पण लय एक नंबर सीन. एक नंबर वातावरण आहे, एक नंबर. फक्त आहे ना हे अशी लोकांनी घाण नाही केली पाहिजे. हे इथं ठेवून गेल्या, इथं बॉटल्या टाकल्यात, तिथं बॉटल्या टाकल्यात, परत तिथं बॉटल्या आहेत, ते तिथं बॉटल्या आहेत. नका ठेवत जाऊ रे असं, घाण वाटतं. तुम्ही ठेवून जाता ते तिथं तसंच पडलेलं असतं. तुम्हाला वाटतं इथं आपल्या पप्पांची वगैरे कोणतरी ओळखीचे असते, नाही राहत आपल्या पप्पांच्या ओळखीचे, किंवा आपल्या पप्पाची जागा नाही. निसर्गाच्या ठिकाणी आलो ना, क्लीन ठेवत जावं थोडस. करू नका क्लीन, उचलून नका घेऊन जाऊ, पण तुम्ही तरी नका टाकू, बस एवढंच. इथला संपला, आता पुढचा. आमच्या चिकन ए थांब हळू हळू तिकडं नको जाऊ. अरे मंद बुद्धी तिकडे पुढे पाणी आहे अरे इथं चांगले आहे, तिकडे निभार पडला गडी आमचा. पहिली विकेट. पळ 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 पळ. छत्री आहे ना आमच्याकडे रेनकोट आहे. अरे त्याच्याकडे ना छत्री. तुम्ही तर जाणार का? तुमच्याकडे आहे ना, तुमच्याकडे आहे ना रेनकोट. अरे रेनकोट वरलं होतं माझं रेनकोट वरलं होतं म्हणून म्हणलं छत्री. असं नसतं राव, असं नसतं. चल 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 चालतंय बाय बाय. अरे चल बॅग दे ना. कामाचं नाही काही कामाचं नाही राव. सोडवतं म्हणलं तरी पोरांना विश्वास नाही राहिला आमचं. पाऊस एवढं कधी पडतंय कधी पण पडतंय. रेनकोट घातलं तर गरमी होती, ते काय आणलं तर पाऊस पडतोय. हे बुटानी पण आहे घातलं. हा आहे ना. मक्याचं कणीस पण आहे, वडापाव गरम, चहा थंड. काय वडापाव पाहिजे का? समोसा समोसा नाही, समोसाला थांबायला लागेल. हा का थांबतो ना. तर माझं काय 10 पाहिजे, पण आम्ही पित नाही, मुद्दा तो आहे. खरंच आता वाटतं लोक दारू प्यायला का बाहेर निघतात, बाहेर निघून दारू का पितात. त्या व्ह्यू बघून कळते. आणि छत्री पण गळायला लागली. व्हिडिओ काढायच्या नंतर छत्री आणली, पण छत्री गळती. हे काय छत्री गळती. ठीक आहे ना थोडे नाही नकोय बाबा, काय मरतो ते पाख. हे ते पाणी बघ तिथे किती वाढलंय. शिव असेल तर ठीक आहे. ही पॅन्ट गळून चालली खाली माझी. जिथं दिसत नाही तिथं पाय नका ठेवू. जंगल ट्रेक भयंकर विषय. काय मजा आहे. पाऊस एवढा निबार चालू झालाय. त्यातलं वातावरण. कशाला जायचं, इथपर्यंत आलो तर तिकडे जायला लागतं. तिकडे रिस्क घ्यायचंय. चला बाबा चल. पाऊस येतोय. मोबाईल गेला तर 1.5 लाख पाण्यात गेलं तर हाडकन. पाऊस
खतरो के खिलाडी. आता इथून जाळी लावलेली आहे. हद्द ओलांडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा व्ह्यू बघा. हा आता पडून धबाधबा रील काढून चाललोय आता आम्ही धबधब्यावरती बदा पडला आम्ही व्हिडिओ काढता काढता. एक गडी दोनदा बाद झालेलं आहे. एक गडी दोनदा बाद झालेलं आहे. आता काय 3 नॉट आउट. नाही मी पण आउट आहे. मी पण दोनदा पडलोय पण मी वाचलोय. दूर येते. कसं जायचं? चला मग आलं तसं जाऊ मग काय आता. आलं तसं असं जाऊ ना मग. जायला काही प्रॉब्लेम नाही. कसं जायला काही प्रॉब्लेम नाही. 7-8 किलोमीटर जास्त आहे बाकी काय. मग ते त्याला प्रॉब्लेम नाही. मी म्हणतोय काहीतरी खाण्यापेक्षा जेवणच करू. हा, ठीक आहे, बघू चला पुढे जाऊ. काकाने आमच्या भरोश्यावर सोडून गेली चूल. काका काकूला शेंगा घ्यायला मदत करायला गेले तेव्हा तिथं दिसलं का? हे दादा वहिनी काका काकू. मागच्या वेळेस भाईयाची गाडी प्रॉब्लेम झाला होता. ह्या वेळेस पंक्चर झाली बहुतेक गाडी. काय करणार? चला मग दिवसभर आपण आता जेवण करायला बसलोय. आता जेवण करू. येऊ कधी येते जेवण. जेवण करून डायरेक्ट घरी जाऊन चेंज करून डायरेक्ट पडीक स्विच ऑफ. जिमला नाही का? डायरेक्ट घरी. जिम फिम नाही जाणार. वर्कआउट करायची इच्छा आहे तुला? काहीतरी तुला वर्कआउट करायची इच्छा आहे? मग डेडिकेशन तुमचं जास्त आहे ना. मोटिवेशन द्या काहीतरी. प्री वर्कआउट आहे ना भैया. आपली बस क्या है? प्री वर्कआउट आहे ना अपने पास. देंगे ना दोस्त को. डेडिकेशन जास्त आहे ना. देव घरी पण नाही कधीच खूप. मी माझ्या ह्याच्यातलं देतो. चल तू तुझ्या ह्याच्यातलं देशील. बरोबर आहे. मग आम्हाला नाही ना जे पाहिजे. जपते सगळं. अर्धा स्कूप काय ना. किती वाजलेत आता? 7:30. जेवण करून वर्कआउट होईल का भैया? का नाही होत? 9 वाजता करायचंय आपल्याला. 9-9:30. ट्रेनर आहे ना. ट्रेनर सांगत त्या पद्धतीनंच करायचं. जाऊ मग वर्कआउटला. हा. चला. आलो घरी. जेवण वगैरे झालंय मगाशी मजबूत. आता डायरेक्ट पडीक द्यायचे. व्हिडिओ आवडला असेल किंवा नाही आवडला असेल तर आपला तोच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईकचा पडून काचकन तुडवा. शेअरला हिबाळून हाना मित्रांना. सबस्क्राईब वरती नाचा. बाय बाय. जय श्री